हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा आणि अंबिका मंजिरीला बघून शॉक्ड होतात आणि मीराच्या खोलीत येते. तेव्हा अंबिका मीराला बोलत असते की मीरा, अगं आपल्या डोळ्यासमोर ती मंजिरी, पण मीरा हे काहीतरी वेगळं ही वेगळी शक्ती. तेव्हा मीराला लगेच तिच्या बाबांचे बोल आठवतात की हे जग तुला वाटतं तेवढं नाही आहे, यात अफाट शक्यता आहेत. मी आयुष्यभर एवढी कठोर साधना पाहूनही फक्त एक शक्यता पाहू शकलो, पण हे जग त्यापेक्षा खूप मोठं आहे, ज्याचा स्वार्थ साधून या जगात निरपराधांच्या आयुष्याशी खेळत असतात. हे सगळं जेव्हा मीराला आठवतं तेव्हा तिने मंजिरीने माळलेला गजरा लगेच मीरा रागारागाने काढते आणि हातात घेते आणि त्या गजऱ्यांचे 2 विंचूमध्ये रूपांतर होतं. तेव्हा मीरा घाबरते आणि बोलते की ताई. तेव्हा अंबिका त्या विंचूंकडे बघत असते. अंबिका बोलते की घाबरू नकोस, थांब. तेव्हा अंबिका तिची जादू करणार तेवढ्या तिथे मंजिरी येते आणि हसायला लागते. तेव्हा ते विंचू मीराच्या हातावरून हळूहळू साडीवरून खाली येतात आणि मंजिरीकडे जातात आणि तिथून गायब होतात. तेव्हा मंजिरी हसते आणि दरवाजा बंद करते आणि पुढे येते आणि बोलते, कसं आहात? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मारलत मला? तेव्हा मंजिरी हसते आणि बोलते, तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, कारण ते आटोक्याबाहेरचं आहे. तेव्हा मंजिरी त्या दोघींकडे बघते आणि बोलते, काय झालं? सुचत नाही का काही? तेव्हा मंजिरी मीराच्या गालाला हात लावते आणि बोलते की बोबडी वळली का? तेव्हा मीरा आणि अंबिका एकमेकांकडे बघतात, थोडी स्माईल करतात. तेव्हा मीरा मंजिरीला मिठी मारते आणि बोलते की मंजिरी, कसं आहे ना, तुला जिवंत बघून मला खूप आनंद झाला अगं. म्हणजे तो आनंद मला शब्दात मांडता येत नाहीये. तुला माहिती का, मी महागौरी मातेला मनातल्या मनात नवस बोलले होते की या मंजिरीला काहीच होऊ नको देऊ, आणि बघ देवी आईने ऐकलं आणि तिने वाचवलं. तेव्हा अंबिका बोलते की मंजिरी, तुला काय वाटलं एवढं सोपं मरण येणार तुला? तेव्हा अंबिका हसते आणि बोलते, छे अगं, आधी तुझं खरं रूप सगळ्यांसमोर येणार, मग घरचे तुला लाथा मारत बाहेर काढणार आणि मग मरणासारखं आयुष्य काय असतं हे तू रोज अनुभवशील आणि एक दिवस अशीच लाचार एकटी तडफडत तडफडत मरशील. तेव्हा मंजिरी घाबरायचं नाटक करते आणि बोलते, असं होईल, आणि हसते आणि बोलते की स्वप्न बघावीत, पण ती पूर्ण होतील अशी बघावीत. माझं खरं रूप घरच्यांसमोर येईल आणि असो. कसं आहे ना, तुमचा विश्वास आहे ना, मग मी पण ठेवते विश्वास, पण हे सगळं तुमच्या मनासारखं होण्याआधीच ना मी घरातल्या प्रत्येकाला मारून टाकलेलं असेल आणि त्याला कारणीभूत तू असशील मीरा. मी घरातल्या एकेकाला मारेल आणि तू फक्त ते मारणारा आकडा मोजत राहशील मीरा. आणि असं जर का होऊ नये असं तुला वाटत असेल तर यावरचा उपाय मी आधीच सांगितलाय तुला मीरा. सोपं आहे ग, मूल जन्माला घाल, आणि तेही तुला जमत नसेल तर मग मैताची तयारी करायला लाग. हे बोलून मंजिरी निघून जाते. मीरा घाबरते. अंबिका तिला धीर देते. इकडे माया किचनमध्ये निरखून इकडे तिकडे काहीतरी शोधत असते. तेव्हा नर्मदा बोलते की माया अशी निरखून काय शोधते? तेव्हा माया बोलते की कॉक्रोच शोधते. तेव्हा नर्मदा बोलते की ई ते कशाला? तेव्हा माया बोलते की नाही, मी म्हणाले तळून खाऊया आज. काही काय विचारतायत? तेव्हा नर्मदा बोलते की म्हणजे माया, तुला जे आवडत नाही त्यांना तू मारून टाकतेस. तेव्हा माया बोलते की हो, तुम्हाला माहीत नाही का, आणि हा तर तसाही कॉक्रोच आहे, त्याने काय फरक पडतो? तेव्हा नर्मदा बोलते, पण माया तू सुद्धा कोणासाठी तरी कॉक्रोच असूच शकते. तेव्हा माया बोलते की सासूबाई प्लीज, काही काय बोलतायत, काही कशालाही सिम्बॉलिकली जोडतायत. सकाळपासून तुम्हाला कोणी भेटलं नाही का? तेव्हा नर्मदा बोलते, अगं आज तो मांत्रिक होता ना. तेव्हा माया बोलते की अहो हळू. तेव्हा नर्मदा बोलते, सॉरी, गॅसवाला येणार आहे ना उद्या, तो काहीतरी विचित्रच बोलत असतो, ते आठवलं मला पटकन. तेव्हा माया बोलते की दिसला, शांत राहा, म्हणून ती हिट घेते आणि त्या कॉक्रोच किचन ओट्यावर गॅसवर असतो त्याला मारते. तेवढ्यात अथर्व मीराला बघायला येतो. तेव्हा अथर्व हिटची बॉटल मायाच्या हातात बघून विचारतो की काय करतेस तू? तेव्हा अथर्व येतो आणि बोलतो की तू जेवणात काही स्प्रे मिक्स करत होतीस. तेव्हा माया बोलते की मी जेवणात स्प्रे? अथर्व, मी कॉक्रोच मारण्याचा प्रयत्न करत होती. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अथर्व, यू शूड बी ग्रेटफुल टू मी. त्या दिवशी माझ्यामुळे तुझ्या आईचा जीव वाचलाय. त्या दिवशी जर मी बघितलं नसतं ना तर तुझी आईने ते विषवालं वरण खाऊन मेली असती ती. सो माझ्यावर हे आरोप करण्यापेक्षा माझे आभार मानायला हवेस तू. तेव्हा नर्मदा बोलते, जाऊ दे ग, यांना उपकाराची जाणीवच नाही, यांच्यासाठी कितीही काहीही करा, शेवटी किंमत शून्यच असते. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या, बाद झाली तुमची नाटकं, तुम्ही सगळेच सारखेच आहात, तू तो बोलूच नको. तेव्हा अथर्व मायाचा हात पकडतो आणि बोलतो, आणि तू तिला बाहेर घेऊन जातो आणि बोलतो, यापुढे तू या किचनमध्ये पाऊलही ठेवायचं नाहीस. तेव्हा अथर्व नर्मदाला बोलतो की याचा अर्थ असा होतो आत्या की यापुढे किचनमध्ये जे काही होईल त्याला जबाबदार तू असशील. तेव्हा नर्मदा बोलते, हे बघ अथर्व, मी काय आरोपी नाही म्हणून मी वाटेल ते ऐकून घेणार नाही, आणि वरणात पाल मी टाकली नव्हती,
ती कुठून आली ते मला माहीत नाही. मला नक्की यात कोणीतरी गोवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा अथर्व बोलतो की झालं तुझं. तेव्हा अथर्व तिथून चालला जातो. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा, आपल्याला त्या मंजिरीपासून सावध राहावं लागेल. तिच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या भयंकर आहेत अगं. ते सगळं काय होतं, ती मला खेचणारी दोरी, ती शक्ती, तिथे तर पेटी, तिथे तर माझी शक्तीसुद्धा काम करत नव्हती. बरं, आणि तुझ्या गजरातून येणारा विंचू वगैरे हे सगळं भयानक आहे, विचित्र आहे सगळं. तेव्हा मीरा बोलते, ताई मला एक गोष्ट कळत नाही अगं. आजीने सांगितलं होतं की मंजिरी पहिला हल्ला करेल आणि त्यानंतर आपल्याला त्यातून मार्ग दिसेल. पण तेव्हा अंबिका बोलते, हो मीरा, पण ह्या हल्ल्यातून मला कुठलाच मार्ग सापडलेला नाहीये. तुला कुठला सापडला का? तेव्हा मीरा अंबिकाचा हात पकडते आणि बोलते, अगं ताई हेच. तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिने अंबिकाशी हात मिळवलेला. तेव्हा अंबिकाही बघत असते. तेव्हा मीराला आणि अंबिकाला लगेच आठवतं की त्या दोघींनी हातात हात घेतल्यावर मंजिरीची शक्ती काम करत नव्हत्या. तेव्हा मीरा बोलते की ताई, माझा हात जेव्हा तुझ्या हातात होता तेव्हा मंजिरीचा शक्ती काम करत नव्हते, आठवतंय तुला? तेव्हा अंबिका बोलते की हो. तेव्हा अंबिका बोलते की हो मीरा, सगळं आठवतंय. जेव्हा आपल्या दोघींचे हात हातात होते तेव्हा ती पेटी, त्या शक्ती सगळं नाहीसं झालं आणि मंजिरीला काहीही करता येत नव्हतं. तेव्हा मीरा बोलते की ताई, याचाच अर्थ यापुढे सुद्धा आपल्या दोघींना एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. तेव्हा अथर्व टेन्शनमध्ये खोलीत जाताना दिसतो. तेव्हा मीरा बोलते की ताई, वेदाचे बाबा खूप टेन्शनमध्ये दिसत आहेत, मी बोलते त्यांच्याशी. तेव्हा अंबिका बोलते की हो, सावकाश. तेव्हा मीरा जाते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा म्हणाली ती बरोबर आहे. आम्ही दोघी जर एकत्र असलो तर मंजिरीच काय, कोणीच आम्हाला काही करू शकणार नाही. अथर्व तणफण करत खोलीत येतो. तेवढ्यात मीरा आहे आणि बोलते, वेदाचे बाबा काय झालंय, तुम्ही टेन्शनमध्ये दिसतायत. तेव्हा अथर्व बोलतो की ती माया ना आपल्या सगळ्यांसाठी धोका आहे. तिला आपल्या घरात ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. तेव्हा मीरा बोलते, ठीक आहे, मला सांगा तुमच्या डोक्यात नक्की काय आहे. तेव्हा अथर्व बोलतो की माझ्या डोक्यात एक. तेव्हा तो शांत होतो आणि बोलतो की विचार आला होता पण काहीच करू नाही शकत. म्हणजे नर्मदा आत्या यात इन्व्हॉल्व झाली आणि कोणतीच गोष्ट काही करता येत नाही आणि गोष्टींचा अजूनच गुंता झालाय. पण मला खात्री आहे की नर्मदा आत्याला मायाच कंट्रोल करते, मॅनिपुलेट करते. नर्मदा आत्यामुळे बाबांचे हात बांधले गेले आणि बाबांमुळे माझे सो. तेव्हा अथर्व चालला जातो. तेव्हा मीरा मनात बोलते की वेदाचे बाबा, या घरातल्यांबद्दल तुम्हाला किती काळजी आहे ते कळते, पण या घरात सगळ्यात जास्त जी धोकादायक असेल ती तुमची आई आहे. इकडे मंजिरी मार्जरीकडे जाते आणि बोलते की मार्जरी, ती अंबिका कशी वाचली? मी तिला पेटीत कैद केलंच होतं, तेवढ्यात ती मीरा तिथे कशी आली? आणि त्यांनी माझ्यावर सुद्धा हल्ला केला. कसं शक्य आहे? आणि हे शक्यच असेल तर काल छाया कवच त्याचा काय उपयोग आहे? मी साधं एका आत्म्याला सुद्धा पेटीत कैद करू शकणार नसेल तर. तेव्हा मार्जरी बोलते की हे सुरक्षा कवच आहे. तू आत्म्याला कैद करू नाही शकली, पण तुझ्यावर झालेल्या हल्ल्यात वाचलीस. तुला अंबिका आणि मीरा एकत्र नसताना पुन्हा प्रयत्न करावा लागतील. तेव्हा मंजिरी बोलते की त्या दोघी एकत्र आल्यावर मी काहीच करू शकणार नाही. तेव्हा मार्जरी बोलते, हो, कारण महागौरी मातेनेच त्यांना शक्ती दिली असेल. तेव्हा मंजिरी बोलते, मग आपण त्यांना हरवणार कसं? तेव्हा मार्जरी बोलते, तुला त्यांना हरवायचं नाहीये. तुला या सगळ्यात एक गोष्ट विसरून चालणार नाही मंजिरी. आता आपल्यासाठी मीराला मुलगी होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते, हे सगळं कठीण होऊन बसले, आता तर अथर्व सुद्धा तयार नाहीये. तेव्हा मार्जरी बोलते, हीच तर खरी परीक्षा आहे. तेव्हा मंजिरी बोलते की हो, हीच तर खरी परीक्षा आहे. बरोबर आहे तुझं. ही गोष्ट कितीही अवघड असली तरी आपल्याला ती केल्याशिवाय पर्याय नाही. काहीही झालं तरी मीराला मूल होण्यासाठीचे प्रयत्न आपल्याला सुरूच ठेवावे लागतील. दुसऱ्या दिवशी माया त्या मांत्रिकाला सिलेंडरवाला म्हणून घेऊन येते. तेव्हा माया आणि तो आतमध्ये शिरणार तेवढ्यात त्या बाबाला काहीतरी वेगळं जाणवायला लागतं. त्याला काहीतरी असुरी शक्ती दिसायला लागते, मंजिरी म्हणून. तेव्हा तो तिथेच थांबतो आणि बोलतो की काहीतरी वेगळं इथे. तेव्हा माया बोलते की बाबा, तेव्हा तो बोलतो की इथे काहीतरी वेगळं काहीतरी आहे, इथे असुरी शक्ती आहे, आत्मा आहे. तेव्हा मायाही घाबरते आणि बोलते की आत्मा? तेव्हा बाबा बोलतो की त्याचं मी बघतो, तू सांग ती मंजिरी कुठे आहे? तेव्हा माया बोलते की मंजिरी किचनमध्ये, पण आपण मंजिरी तिच्या रूममध्ये, पण आपण किचनमध्ये जाऊया म्हणजे कोणाला संशय यायला नको. तेवढ्यात तिथे नर्मदाही येते हॉलमध्ये. तेवढ्यात अथर्व आणि अनन्याही येत असतात. तेव्हा नर्मदा पटकन टॉपिक चेंज करते आणि त्या बाबाशी बोलते की अरे बरं झालं तुम्ही आलात, सध्या ना गॅसवाला येणं हे सगळं दुर्मिळच झालं आहे. तेव्हा त्या बाबावर काहीतरी घरातल्या शक्तींचा असर होत असतो. तेव्हा तो वेगळंच बोलायला लागतो की नाही तसं काही नाही आहे. तेव्हा नर्मदा पुन्हा टॉपिक चेंज करते आणि बोलते, अरे अथर्व, मीच बोलवले. गॅसमध्ये ना, किचनमध्ये ना गॅसचा थोडा वास येतोय, थोडा लीक झाला आहे म्हणून मी बोलवलं आहे. बाबाला असुरी शक्ती जाणवतच असतात. तेव्हा नर्मदा अथर्वला बोलते की म्हणून मी बोलवले आणि हो, तुझ्या आईला पण बोलव. तेव्हा त्या बाबाला
डोळ्यांसमोर धुरसट मंजिरी आणि मार्जरीही दिसत असते. तेव्हा नर्मदा बोलते, नाही तिलाही बोलव ना, नाही तर आम्ही काहीतरी गॅसचं करतोय याच्यावर संशय घ्यायची ती. तेवढ्या तिथे मीरा आणि अंबिकाही येतात. तेव्हा अनन्या चिडून बोलते की आत्या तू उगाच. तेवढ्यात ते बाबा बोलते, हे बघा मला ना काहीतरी अर्जंट काम आलंय, मी निघतो. तेव्हा माया बोलते, अहो असं काय करतायत तुम्ही, आलात तर काम करून जा ना. तेव्हा नर्मदा बोलते, हो काम करून जा, नाहीतर तुम्ही परत याल नाही याल काय भरोसा, थांबा करून जा कॉल, करून जा काम. तो बाबा गोंधळलेला असतो. तेव्हा अथर्व बोलतो की काय चाललंय तुमचं. तेव्हा अथर्व बोलतो की तुम्ही आम्हाला मूर्ख समजतात, कोण आहे हा माणूस, गॅस एजन्सी ना, आय कार्ड दाखव. तेव्हा अथर्व कॉलरच धरतो आणि बोलतो की आय कार्ड दाखव. तेव्हा मीरा बोलते की वेदाचे बाबा. तेव्हा नर्मदाही बोलते की अथर्व. तेव्हा तो बाबा इकडे तिकडे बघतो आणि बोलतो की गोंधळलेला असतो आणि बोलतो की मला थांबायचं नाही, जाऊ दे मला, हे सोड मला, आणि तिथून पळून जातो. तेव्हा नर्मदा आणि माया बोलते की अहो काम तरी करून जा. बाबा पळून जातो. अथर्व चिडून बघत असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.